आपण थेट दृश्य कोल्हापुरातली पाहतोय। आमचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमले होते आणि त्यांच्याकडून खरं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील या ठिकाणी सुरू होती। काहींनी इशारा सुद्धा दिला होता की शेतकऱ्यांना खरं तर ज्या पद्धतीनं त्यांनी भाष्य केलेलं आहे त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल असं त्यांनी म्हटलं होतं। आणि आता देखील या ठिकाणी बघितलं तर हे सगळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शेतकरी संघटनेचा सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं कृषी मंत्र्यांना या ठिकाणी विरोध करण्यात येत होता, कृषी मंत्र्यांनी माफी मागावी तरच कोल्हापूरमध्ये त्यांनी प्रवेश करावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची होती। आणि या शेतकऱ्यांना या ठिकाणी आंदोलन जे आहे ते आता करू दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। पोलिसांनी या सगळ्यांनाच आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। कुठल्याही पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये म्हणून ही सगळी कारवाई केल्याचं पोलीस सांगतात। मात्र सध्या काही काळ या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच थोडाफार तणावाचं वातावरण मात्र या ठिकाणी निर्माण झालं होतं। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। कोल्हापुरातल्या स्वाभिमानीचं हे आंदोलन आपण बघत होतो। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जी मागणी केली गेलेली होती की त्यांनी माफी मागावी, त्यासाठी आक्रमक पवित्रा स्वाभिमानीनं घेतला। मात्र या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आता धरपकड पोलिसांनी केली। नुकतंच आपण पुढारी न्यूजवर दृश्य पाहिली। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं।